नमस्कार. हा नागपूरचा टेंडर आहे. NMRDA याने इश्यू केलेला आहे. तर NMRDA काय आहे? जसं तुम्ही MMRDA ऐकलं असेल, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. तसंच नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन बनत आहे. आता याच्यामध्ये कुठल्या एरियाचा समावेश आहे? तर मुख्य म्हणजे नागपूरचा जो पूर्ण जिल्हा आहे तो तर आहेच, पण त्याला पकडून अजून 721 गावं त्याच्यामध्ये ॲड होत आहेत, जे इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये असणार आणि 9 तहसीलांचा समावेश आहे. आता हे कुठल्या साईडचे असतील? नागपूर ही एक सेंट्रल इंडियामधली एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग आहे, त्यानंतर NH46 पण आहे, जो दिल्ली आणि चेन्नईला जोडतो. आणि बरेच तिथे एअरपोर्ट आहे, 0 माइल्स आहे, सेंटर ऑफ इंडिया आहे आणि मिहान सेस पण तिथे आहे. तर ॲक्च्युली यांचा उद्देश काय आहे, की नागपूरला एक मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक हब बनवायचं आहे. तर त्यासाठी हा टेंडर मागितलेला आहे. हा टेंडर आहे की टेक्निकल अँड इकॉनॉमिक प्री फिजिबिलिटी रिपोर्ट बनवायची आहे. या एरियाचा सर्वे करून NMRDAच्या हद्दीमध्ये जो लँड पार्सल येतोय त्याचा सर्वे करून ही रिपोर्ट बनवायची आहे. त्यासाठी कन्सल्टंट पाहिजे. आणि या टेंडरचं जे लास्ट डे आहे सबमिशनचं ते 11 डिसेंबर आहे. याची EMD 1,00,000ची आहे. याच्यामध्ये टेंडरची व्हॅल्यू लिहिलेली नाही आहे. आय डोंट नो, पण ती डेफिनेटली मल्टिपल करोडमध्येच राहणार आहे. बिडर जो आहे त्याचं मागच्या 3 वर्षामधलं सलग जे आउटपुट आहे किंवा टर्नओव्हर आहे ते 50 करोडपेक्षा जास्त पाहिजे. तर ते क्वालिफाय होऊ शकतं. इट मे बी अ जॉईंट व्हेंचर आहे ऑर अ सोल प्रोप्रायटरशिप फॉर्म. अजून एक महत्त्वाचं की याच्यामध्ये जे डॉक्युमेंट सबमिट करायचे ते सगळे इंग्लिशमध्ये करायचे. ही बिड इंग्लिशमध्ये सबमिट करायची. तर तुम्हाला कुठलीही अधिक माहिती हवी असल्यास किंवा डॉक्युमेंटेशनमध्ये कुठेही हेल्प लागत असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद.